मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक मी सर्व अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आज आहे आपल्या कोकणातला डे 3 आणि आज आपण जाणार आहोत मालवण विजिटला. येस, या मालवण विजिटमध्ये आम्ही सगळ्यात प्रथम ज्या ठिकाणी जाणार आहोत तो आहे सिंधुदुर्गचा किल्ला, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. आणि त्याच्यानंतर मग इकडे इंडियन नेव्हीनी जो पुतळा उभा केलेला आहे महाराजांसाठी राजकोट किल्ल्यावर, तो जाऊन बघणार आहोत. आणि अथर्व, तुला काय सांगायचं आहे? सिंधुदुर्ग जसाच आपल्याला एक दुसरा किल्ला आहे त्याचं नाव जंजीर आहे. इफ त्याच्यावर इन्फॉर्मेशन पाहिजे तर खालती जा, तिथे वर्षानी शौनकचा यूट्यूब लोगो दिसणार, क्लिक करा आणि मग स्क्रोल करून तुम्हाला जंजिरा किल्ला हा व्हिडिओ दिसणार. ओके, ठीक आहे. तर मग आता आपण निघत आहोत. इकडे खालती एक डॉगी आलेला आहे अचानक, आम्हाला भेटायला आलाय. काय नाही, इकडनं पेट डॉगी येतो. ए बाबा, काही नाही आमच्याकडे, चला. मालवणला जाता जाता मुणगे गावात आपण इकडे थांबलेलो आहोत. तर कुणाल दादांनी आपल्याला सांगितलं की इथे देवीचं मंदिर आहे, भगवती देवीचं मंदिर आहे, जे आपण बघून येतो. तर हा आहे भगवती मंदिराचा आसपासचा परिसर. या परिसरात काही दुकानं आहेत आणि छोटे मोठे स्टॉल्स देखील आहेत. तर या स्टॉल्सवर तुम्हाला देवीसाठी जर ओटी भरायची असेल तर त्यासाठी सर्व सामान साहित्य इथे मिळतं. तर आता तसंच वर्षांनी देवीची ओटी भरायचं ठरवलं आणि आता आम्ही जात आहोत ते देवी दर्शनासाठी. तर हे आहे मुणगे गावातील प्रसिद्ध भगवती देवीचं मंदिर. तर हा आहे या मंदिराचा आसपासचा सगळा परिसर, पुन्हा एकदा स्वच्छ, छान आणि शांत. तर मग चला आता आपण आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया आणि मग आजूबाजूचा मंदिराचा परिसर बघूया. या मंदिरात देखील आम्ही गाभाऱ्यात जाऊन शूटिंग नाही केलं, कारण तिकडे तसा सूचना फलक लावला होता की कृपया करून इथे शूटिंग करू नये. त्यामुळे आम्ही या मंदिराचा जो बाहेरचा परिसर आहे तेवढाच यावेळेला कव्हर करायचं ठरवलं. आणि जर तुम्हाला मुणगे गावात येऊन भगवती देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला स्वतःहून यावं लागेल. एक पॉसिबिलिटी आहे की काही यूट्यूबर्सनी हे कव्हर केलं पण असेल, पण त्याच्याविषयी मला माहिती नाही आहे. या मंदिराच्या परिसरात उजव्या बाजूस तुम्हाला काही ट्रॉफीज ठेवलेल्या दिसतात. बहुधा गावातील मुलांनी या ट्रॉफीज गावासाठी जिंकून आणलेल्या असाव्यात. तर मित्रांनो, हा आहे सगळा श्री भगवती देवी मंदिरातील बाहेरचा परिसर आणि हे आहे समोर ते इकडचं मुख्य मंदिर. तर मग चला, आता वेळ झाली आहे ती सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने पुन्हा एकदा जायची. ऑन द वे जाता जाता आम्ही ओझर या गावातून गेलो. दादांनी सांगितलं की सिंधुदुर्ग किल्ल्यातून जो भुयारी मार्ग बाहेर काढलाय तो या ओझर गावात येतो. आणि फायनली आम्ही मालवणला येऊन पोहोचलो आणि ही आहे मालवणची प्रसिद्ध शाळा, टोपीवाला हायस्कूल. तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाताना किंवा चिवला बीचला जाताना ही शाळा नक्कीच दिसते. तर आता आम्ही फायनली येऊन पोहोचलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याची जी जेटी जाते त्या ठिकाणी. आणि आज जबरदस्त गर्दी आहे इकडे, कारण खूप पर्यटक आलेले आहेत, सुट्टी आहे. आणि आम्ही आता बघू आता किती वेळ लागतोय किल्ल्यापर्यंत पोहोचायला. समोरच किल्ला दिसतोय. तर हा आहे सगळा समुद्र किनारा. इकडे तुम्ही बघू शकता इथपर्यंत गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. हे बघा, ही गर्दी दिसते समोर. सगळ्यांना किल्ल्यावर जायचं आहे. तर वर्षा, आता आपण कुठे उभे आहोत सांगू शकतो की एवढी लोक कशाला आहेत? तिकीटाच्या लाईनीमध्ये उभे आहोत. ओके, तिकीटाच्या लाईनीमध्ये उभे आहोत. तिथे तिकीट काढायचं आणि मग पुढे बोटीच्या लाईनीमध्ये जायचं आहे. साधारण तिकीट आता किती आहे चार्जेस माहिती ते सांगू आम्हाला नंतर. पण आता सध्या तरी तिकिटाची लाईन खूप मोठी आहे. बघू शकता ते बघा, हे सगळे तिकीट काढण्यासाठी उभे आहेत. आणि एकदा तिकीटं काढली की मग आम्ही बोटीतनं 50-50 लोक जात आहेत, त्याच्यामुळे ते पटापट होईल असं वाटतं. अच्छा, म्हणजे मोठ्या बोटी आहेत त्यामुळे ॲट अ टाईम 50 लोक घेऊन जात आहेत. किंवा 2 बोट घेतले की डायरेक्ट 100च गायब. असं वाटतंय ना, 50. चला बघूया. एनिवेज,
काय ते तुम्हाला कळेलच. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिएशन आपलं शहरचं स्वागत करत आहेत. सिंधुदुर्गचा किल्ला, इकडचे जेट्टी सगळ्या, आणि समोर जो तुम्हाला दिसतो आहे तो आहे नवीन जो पुतळा इंडियन नेव्हीने रिसेंटली बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे. सिंधुदुर्गचा किल्ल्यानंतर आपण तिथे जाणार आणि तुम्हाला एक क्लोजअप दाखवणार. तर फायनली जवळपास अर्धा पाऊण तास आणि उभारून आम्ही 3 तिकिटं काढलेली आहेत. सुट्टी असल्यामुळे आज भरपूर गर्दी आहे इकडे. आणि आता वाट बघतोय आमच्या बोटीमध्ये जायची. आणि आज एकंदरीत सुट्टी असल्यामुळे अचानक खूप गर्दी झालेली आहे. आणि बघू शकतो ते बघा, तारांबळ उडालेली आहे बघा. इकडे ना तुमच्या तिकिटावर बोट नंबर लिहिलेला असतो, त्याच बोटीने तुम्हाला परत रिटर्न यायचं आहे. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी बोटमध्ये जाऊ नका. तर बघा ही बोट आहे अशी, ते आरामात सावकाश जायचं बघा, असं सावकाश जावं लागतं. जजमेंट चुकला डायरेक्ट पाण्यात. तर आता फायनली आम्ही सगळे बोटीमध्ये बसलेलो आहोत. इकडे वर्षा आहे आणि या बाजूला आमचा मोठ्या हॅलो. आणि आता आपण पुढे जाणार आहे सिंधुदुर्ग. ओके, तो एकदम एक्साइट झालेला आहे. आणि हे बघा पूर्ण पब्लिक बसलेली आहे आता. कमीत कमी 7 लोक ते लोक एका बेंचवर बसवत आहेत. कमीत कमी 50 लोक एका बोटीतनं जात आहेत. तर फायनली 10 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही आले. 10 मिनटं पण नाही ना वर्षा, अवघ्या 5-7 मिनिटातच पोचलो. आम्ही आलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आणि त्यांनी सांगितले तासभरात फिरायचं आहे आणि तासाभरानंतर जायचं आहे तुम्हाला त्याच बोटीने परत. दुसऱ्या कुठल्याही बोटीमध्ये तुम्हाला घेणार नाहीत. इथे काही मित्र भेटलेले आहेत. आम्ही कोल्हापूरचे आहे. कोल्हापूरचे का? कागलचे आहे तुम्ही? हो, तुम्ही कागलचे. तुम्ही कुठले? मी पन्हाळ्याचा. पन्हाळ्याचा? हां, आपण गावालेच आहे. मग म्हणजे काय कागल राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक, नामदार मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते. त्याच्याला आमचे काही गावालेच भेटले इकडे, बरं वाटलं. ते कोल्हापूरचे आहेत आणि आसपासच्या गावातले, आणि मी पन्हाळ्याचा असल्यामुळे खूप बरं वाटलं. तर आता आपण एंट्री घेत आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. इकडनंच एंट्री आहे आणि हा सगळा सिंधुदुर्गचा किल्ला. आता इकडनं थोडेसे अनइवन स्टेप्स आहेत, त्यामुळे मी जरा शूटिंग बंद करतो. तर या 2 बुरुजांच्या मधून तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रवेश करता येतो. जर तुम्ही हा किल्ला बाहेरून बघितला तर आत जाण्याचा मार्ग तुम्हाला अजिबातच कळत नाही. म्हणजे त्या काळी सुद्धा आर्किटेक्ट जे होते, म्हणजेच आपले हिरोजी इंदळकर, त्यांनी किती विचार करून हा किल्ला बांधला असेल की समुद्रातून जो शत्रू आक्रमण करेल त्याला हे द्वार कधीच दिसणार नाही. तुम्हाला जर गाईड वगैरे हवे असेल तर इथे गाईड्स पण आहेत सोय. आणि इकडनं एंट्रन्स आहे. इकडे आतमध्ये खाण्यापिण्याचे स्टॉलसुद्धा आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यात आत आल्यानंतर तुम्हाला वेगळं तिकीट काढावं लागतं. ॲडल्टसाठी 5 रुपये पर पर्सन आहे. आणि ते आता तिकीट काढून आम्ही आतमध्ये फेरफटका मारतो. गाईड घेत नाही आहोत कारण जेमतेम तासभरच भटकायला सांगितलं आहे. त्यामुळे जरा पटकन आसपासचे जवळपास चांगले पॉईंट्स बघून घेऊ आणि मग परत बोटीवर जाऊ. 78 नंबरचीच बोट आम्हाला परत त्याच्यातच बसायचं आहे आणि जायचं आहे. तर हे आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांसाठी बांधलेलं शिवराजेश्वर मंदिर. पण या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हा फलक नक्की वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलानेच म्हणजेच छत्रपती राजाराम महाराजांनी हे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलं. या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती दिसते आणि जगदंब तलवार ही देखील दिसते. पण ही जी आहे ही एक रेप्लिका आहे. खरी तलवार लंडनला आहे. महाराजांचं मंदिर बघितलं आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. पुढे जाऊन आता अजून या जागेचा भाग एक्सप्लोअर करायचा आहे. मंदिर खूप छान आहे.
स्वच्छ आहे आणि काही ठिकाणी त्यांचे काय म्हणतात ना फलक लावलेले आहेत ते फलक वाचण्यासारखे आहेत. सगळ्यात एंट्री करता जो पहिला फलक लावला आहे मंदिरात तो अफलातूनच आहे. सगळं घमंड माज वगैरे सगळ्या साईडला काढायचं आणि आत यायचं. बेस्ट ज्याची पण डोक्यात ती कल्पना आली त्याच्यासाठी थम्सअप आहे माझ्याकडून. तर आता आपण आलेलो आहोत ते हे श्री महादेव मंदिर आणि या महादेव मंदिराच्या इथे सुद्धा हा एक फलक ठेवलेला आहे. हे लिहिण्या इतपत गरज आली म्हणजे खरंच काहीतरी खूप चुकीचं घडतं इथे. तर आपण मंदिराच्या आत जाऊया आणि दर्शन घेऊया. तर हे आहे ते श्री महादेवाचं मंदिर आणि इथे आहे तो बनवलेला सिंधुदुर्ग किल्ल्यावरून बाहेर पडण्याचा भुयारी मार्ग. या एकाच भुयारी मार्गाविषयी आम्हाला माहिती होती आणि हा तो मार्ग आहे जो ओझर या गावात बाहेर पडतो. म्हणजे आजपासून 400 वर्षापूर्वी सुद्धा अंडरग्राऊंड टनेल्स हे त्या काळच्या आर्किटेक्टना सुद्धा माहिती होतं आणि त्याचं महत्त्व किती आहे हे देखील त्यांना माहिती होतं. सिंधुदुर्ग किल्ल्यावर 3 बाव किंवा 3 विहिरी आहेत. दूध, साखर आणि दही यांची नावं अशी का आहेत? कारण या भागात तुम्हाला समुद्राच्या मधोमध गोड पाणी मिळतं आणि 12ही महिने हे पाणी इकडचं अजिबात आटत नाही. आणखीन एक पाटी आहे जी वाचण्यासारखी आहे. इकडे गाढव, मूर्ख आणि बिंडोक माणसांना चप्पल आणि बूट घालून विहिरीत उतरायला परवानगी आहे. सुज्ञ व सुशिक्षित लोकांनी आपल्या पायातील चप्पल आणि बूट बाहेर काढून विहिरीत प्रवेश करावा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा इकडचा बुरुज. आपल्याला वरती जायचं आहे बुरुजावर. हे छोटंसं मंदिरासारखं काय आहे ते मला कळलं नाही. बहुधा वास्तुपुरुषासाठी त्यांनी हे मंदिर बनवलं असावं, पण ह्याच्या आतमध्ये मला फक्त कचराच दिसत होता. तर हा सिंधुदुर्गचा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूची पूर्णपणे तटबंदी. तिकडे एक छोटासा बीच आहे. लकीली ओहोटी असल्यामुळे आपण तिकडे आता जाऊ शकतो. तर एकंदरीत तुम्ही बघू शकता मध्ये आता काहीच उरलेलं नाही आहे. सगळी पडझड झालेली आहे. या किल्ल्यावर अजूनही लोक राहतात. इथे घरं आहेत त्यांची. अनफॉर्च्युनेटली वेळ कमी असल्यामुळे तिकडे जो बीच आहे छोटासा तिकडे आम्हाला जाता येणार नाही आता. आणि 1:05 त्यांनी परत आम्हाला बोलवलं आहे. तुम्हाला दिसते ही सगळी दूरवर तटबंदी आहे सिंधुदुर्गची, सिंधुदुर्ग किल्ल्याची टू बी व्हेरी स्पेसिफिक. तर ऑलमोस्ट आता आमचा वेळ झालेला आहे रिटर्न जायचा. 1:05 वाजता मी सांगितलं जागेवर पोचायचं आहे परत आणि त्याच्यानंतर ते आम्हाला परत घेऊन जातील सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर. तुम्हाला बघू शकता तिकडे आता त्या साईडला सगळी जाणाऱ्यांची गर्दी जमा झालेली आहे आणि ते आता तिकडे येऊन सांगतील बोट नंबर 78चे जे कोणी यात्री आहेत त्यांनी आता बोटमध्ये बोर्डिंग करायला सुरुवात करा. आणि जितके 78चे आहेत त्यांनी सगळ्यांनी आता इकडे हजर राहायचं आहे. कारण आमचं जंजिरात तसंच झालं होतं. बोट निघून गेलेली मग बराच वेळ थांबावं लागलं. तर तत्पूर्वी पुन्हा एकदा सिंधुदुर्गचा किल्ला त्या ठिकाणी उभारला. समोर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिकडे आपण जाणार आहोत. तो आहे राजकोटचा किल्ला. तर इकडे आपण आहोत सिंधुदुर्गची जेट्टीवर आहे. बघा ही सगळी येणारी लोकं आहेत खालती. आता ज्यांचा सिंधुदुर्ग फिरून झालेला आहे आणि इकडच्या बोटी दिसत आहेत हे बघा. हे सगळे आता गड फिरायला येणारे लोक आहेत, किल्ला फिरायला येणारे आहेत. आणि इकडे होणारी तारांबळ बघा कशी उठते. एवढ्या ह्याच्यात मॅनेज करायचं म्हणजे खरंच हॅट्स ऑफ. या लोकांना थोडंसं कॉपरेट आपण केलं तर व्यवस्थित आपण बोटीतनं उतरू शकतो आणि बोटीवर चढूच शकतो. बघा दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय. छत्रपती शाहू महाराज की जय.
मित्रांनो, समोर दिसतो तो आहे सिंधुदुर्गाचा किल्ला. हा सगळा समुद्र किनारा इकडचा. आणि तुम्ही बघू शकतात अजूनही लोक इकडे येत आहेत. ही बघा जेट्टी आता बोट आलेली आहे आणि ही सगळी लोकं आता त्या ठिकाणी जाणार आहेत. या ठिकाणी पुढे अजून बरंच बघण्यासारखं आहे. हे नवीन बांधकाम सुरू आहे, अजून त्यांचं कंप्लीट झालं नाही बहुतेक. ते बघूया काय आहे तिकडे. चला. तर हे बघा, आम्ही जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याकडे गेलो तेव्हा आम्ही त्या साईडने गेलेलो. आता त्यांनी या साईडने सुरू केलेलं. तर हे नवीन बांधकाम आहे सगळं. त्या साईडचं जुनं आहे, थोडं आधीचं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात, हे बघा इथे त्यांनी हे नवीन बांधकाम केलेलं आहे. बहुतेक हे लवकरच सुरू होईल आता. आणि या साईडला बघा सगळे मावळ्यांचे स्टॅच्यूज उभारलेले आहेत. छान आहेत. आपण पुढनं बघूया, तर मागणं तर आहेतच. हे बघा इकडे एक आहे अजून. किल्ला फिरून झाल्यानंतर हे बघा या साईडला इकडे जे नवीन जेट्टीचं त्यांनी उभारलेलं आहे बघा, हे नवीन जेट्टीचं आहे. तिथून इथे आल्यानंतर हे बघा हे सगळीकडे असे स्टॉल्स आहेत. आणि या साईडला बघा पार्किंग आहे. तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही इकडे येऊन व्यवस्थित खाऊ पिऊ शकतात. लहान मुलांना काय पाहिजे खेळ वगैरे घेऊ शकतात. सिंधुदुर्ग किल्ला भटकून झाल्यानंतर आम्ही निघालो ते राजकोट किल्ल्याच्या दिशेने. ऑन द वे जाता जाता आमच्या दादांनी सांगितलं की इकडे एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. तर मग आता आम्ही पहिलं गणपती मंदिरात जाऊ आणि तिथून पुढे मग राजकोटच्या किल्ल्यावर. तर हे आहे मालवणमधील प्रसिद्ध जय गणेश मंदिर. हे मंदिर बांधलं आहे प्रसिद्ध ज्योतिषी आणि कालनिर्णयचे ओनर म्हणजेच श्री जयंत साळगावकर यांनी. सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या 2 किलोमीटरवर हे जय गणेश मंदिर आहे. तुम्ही या भागात असाल तर तुम्हाला GPS चालू करायची पण गरज नाही. इथे कोणत्याही गावकरीला विचारा, ते तुम्हाला थेट तिथपर्यंत जायचा रस्ता नक्की सांगतील. जयंत साळगावकरांनी या गणेश मूर्तीचं नाव जय गणेश असे ठेवले आहे, कारण तो आपल्या सर्व भक्तांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देतो.